नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूजटंका. या पावसाळी अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार संसदेमध्ये सुधारित एफसीआर ही विधेयक मांडणार, ही बाब आता निश्चित झालेली आहे. हे विधेयक संसदेत येऊ नये म्हणून मोदी सरकारवर देशांतर्गत विरोध होताच, विदेशातून सुद्धा खूप मोठा विरोध होता. परंतु मोदी सरकारने हे सगळे विरोध झुगारून लावलेले आहेत. एकदा का हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं तर ते मंजूर होणार ही बाब निश्चित आहे. कारण हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला फक्त साध्या बहुमताची गरज आहे, जे सरकारकडे आज आहे. संसदेमध्ये हे विधेयक मांडलं जाऊ नये म्हणून युरोपातून दबाव होता, अमेरिकेचा दबाव होता, संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा दबाव होता. परंतु नरेंद्र मोदी सरकार कोणत्याच दबावाला बदललं नाही, कोणत्याही दबावाच्या समोर झुकलं नाही. आणि विदेशी पैशातून ज्या NGO भारतामध्ये पोचल्या जातात त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आणखी एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे, जे पाऊल अत्यंत कठोर आहे. कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीमध्ये सुरू केलेल्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या आंदोलनाला सुरुवात झाली आणि ही ठिणगी देशभरामध्ये पसरावी म्हणून देशातले अनेक राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. केंद्र सरकारचा सुद्धा प्रयत्न आहे की हे जे आंदोलन आहे ते दिल्लीपर्यंत मर्यादित राहावं आणि दिल्लीमध्ये सुद्धा हे लवकरात लवकर आटोक्यात यावं. हे आंदोलन देशभरामध्ये पसरू नये असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. परंतु याच दरम्यान केंद्र सरकारने आणखी एका मधाच्या पोळ्याला हात घालण्याचा निश्चय केलेला आहे. केंद्र सरकारने सुधारित एफसीआर विधेयक संसदेमध्ये मांडण्याची तयारी केलेली आहे. NGOच्या माध्यमातून विदेशी शक्ती भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात. हा काही भाजपने लावलेला शोध नाहीये, हा काही नरेंद्र मोदी यांनी लावलेला शोध नाहीये. काँग्रेसच्या काळातच ही बाब उघड झाली होती आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या सरकारने एफसीआर कायदा आणला होता. मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आलं आणि त्याच्यानंतर हा कायदा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मोदी सरकारने पावलं टाकली. आता जी ताजी सुधारणा आहे म्हणजे जे विधेयक पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार आहे ती तर एकदम खतरनाक आहे. ज्या NGOचे एफसीआर परवाने रद्द करण्यात येतील त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार या विधेयकाच्या अंतर्गत म्हणजे जो नवा कायदा होणार आहे त्याच्या अंतर्गत केंद्र सरकारला मिळणार आहे. आणि हीच बाब नेमकी आंतरराष्ट्रीय NGO माफियांना झुमणारी आहे. त्याच्यामुळे हे विधेयक कोणत्याही परिस्थितीमध्ये संसदेमध्ये मंजूर होऊ नये या दिशेने या NGO माफियांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि इंडिया आघाडीतले बहुतेक पक्ष या नव्या विधेयकाच्या विरोधात आहेत. तृणमूल काँग्रेसने विरोध केलेला आहे, आम आदमी पार्टीने विरोध केलेला आहे, काँग्रेसचा विरोध आहे. अनेक पक्ष या विधेयकाला विरोध करताना दिसत आहेत. विदेशी पैशावर पोचलेल्या NGO या देशामध्ये काही कालपर्वा निर्माण झालेले नाही आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून या NGOचं भारतामध्ये अस्तित्व आहे आणि देश स्वतंत्र झाल्यापासून या NGO या संपूर्ण देशामध्ये आपलं जाळं विस्तारत गेलेले आहेत. या NGOच्या मालकीच्या मालमत्तेबद्दल जर आपण विचार केला तर त्याची किंमत आज लाख कोटीच्या घरात आहे, म्हणजे ट्रिलियनच्या पुढे आहे. त्यामुळे या मालमत्ता जर कोणत्याही कारणास्तव केंद्र सरकार जप्त करते तर सरळ हा या NGO माफियांच्या लंगोटीला हात घालण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सुधारित एफसीआर कायदा करण्याचा चंग बांधलाय. हे विधेयक संसदेमध्ये मांडलं जाणार आहे. आता आम्ही आमच्या देशामध्ये कोणते कायदे करायचे हा पूर्णपणे आमचा अधिकार आहे. आमचा देश सार्वभौम आहे आणि आमच्या देशाचं जे सरकार आहे जे लोकनियुक्त आहे त्या लोकनियुक्त सरकारला पूर्णपणे अधिकार आहे की या देशामध्ये कोणते कायदे करायचे आणि कोणते कायदे रद्दबातल करायचे. परंतु अमेरिकेने गेली अनेक दशकं एक उराशी गैरसमज बाळगून ठेवलेला आहे की जगातल्या कोणत्याही देशामध्ये हस्तक्षेप करण्याचा, लुडबुड करण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे. अमेरिका आजही जागतिक पोलिसाच्या भूमिकेमध्ये वावरत आहे आणि त्याच मानसिकतेतून अमेरिकेने या विधेयकाला जबरदस्त विरोध केलेला आहे. भारतामध्ये एखादा कायदा करण्याची तयारी होते आणि त्याचे हादरे थेट अमेरिकेपर्यंत बसतात. अत्यंत आश्चर्यकारक बाब आहे. परंतु अमेरिकेमध्ये या सुधारित एफसीआर विधेयकाला प्रचंड विरोध होताना दिसतोय आणि तो सर्व स्तरातून होताना दिसतोय. US कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम हा अमेरिकेचा सरकारी आयोग आहे. या आयोगाने या सुधारित विधेयकाला विरोध केलेला आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर नॉन प्रॉफिट लॉ ही अमेरिकेची थिंक टँक आहे. या थिंक टँकने सुद्धा या कायद्याला विरोध केलेला आहे. अम्नेस्टी इंटरनॅशनलने विरोध केलेला आहे. USच्या सर्वपक्षीय काँग्रेसमननी या सुधारित विधेयकाला विरोध केलेला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेने सुद्धा या कायद्याचा विरोध केलेला आहे. अर्थात UN म्हणजे अमेरिकेची जी वेगळी पॉवर सेंटर आहेत त्याच पॉवर सेंटरपैकी एक आहे. अमेरिकेच्या शक्तीचं एक प्रकारे एक्सटेन्शन. तर UN मधून सुद्धा या कायद्याला विरोध होताना दिसतोय आणि अनेकांनी जी टीका केलेली आहे त्याचा निचोड असा आहे की सेवाभावी संस्थांवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न आहेत, सेवाभावी संस्थांचे आवाज बंद करण्याचे प्रयत्न आहेत
आणि एकूणच जे गोरगरिबांसाठी काम करतात त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा हा केंद्र सरकारचा कट आहे. अनेकदा विरोध करण्यासाठी जे तर्क दिले जातात ते तर्क आणि अंतस्थ हेतू हे पूर्णपणे वेगळे असतात आणि अमेरिकेच्या बाबत हा अनुभव आपल्याला वारंवार आलेला आहे. एनजीओ संपले तर अमेरिकेचा हस्तक्षेप संपेल आणि त्याच्यामुळे या एनजीओ कोणत्याही प्रकारे संपू नयेत. त्यांना मिळणारी रसद अखंडपणे सुरू राहावी हा अमेरिकेचा प्रयत्न आहे. म्हणून अमेरिका नावाचा 10 तोंडाचा रावण 10 तोंडांनी या सुधारित एफसीआरए विधेयकाला विरोध करताना दिसतोय. कारण त्यांना माहिती आहे जर एनजीओ संपल्या तर एनजीओच्या माध्यमातून जे घाऊक प्रमाणामध्ये धर्मांतर होतं ते बंद होईल. आंदोलनाला जी रसद पुरवली जाते ती पूर्णपणे बंद होईल. देशद्रोह्यांना, नक्षलवाद्यांना, दहशतवाद्यांना वेगवेगळ्या मार्गाने जो पैसा पुरवला जातो त्याचे मार्ग पूर्णपणे खंडित होतील आणि हे होऊ नये म्हणून अमेरिकेचा सगळा आटापिटा सुरू आहे. अमेरिका ही आजही जागतिक महासत्ता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या चिंता असतात. भारतामध्ये एनजीओंना जो पैशाचा ओघ अमेरिकेतून येत असतो तो खंडित होणार ही नवी चिंता अमेरिकेला सतावते. परंतु एक जुनी चिंता सुद्धा आहे. चीनमधून अमेरिकेमध्ये जो पैशाचा ओघ येतो त्या पैशाबाबत सुद्धा अमेरिका चिंतित आहे. अमेरिकेत खरं तर विदेशी पैशावर नियंत्रण आणणारे अत्यंत शक्तिशाली कायदे आहेत, परंतु हे कायदे सुद्धा आता अमेरिकी काँग्रेसमॅनना पुरेसे वाटत नाहीत. त्याच्यामुळे ते नवी नवी विधेयक या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेच्या संसदेमध्ये सतत आणत असतात. अमेरिकेतले काँग्रेसमॅन भारतातल्या सुधारित एफसीआरए कायद्याला विरोध करतात, परंतु तेच काँग्रेसमॅन अमेरिकेमध्ये असे कायदे आणण्याचा प्रयत्न करतायत की ज्याच्यामुळे चीनी पैशाचा अमेरिकेवर जो प्रभाव आहे तो संपुष्टात येईल किंवा किमान त्याच्यावर नियंत्रण येईल. जेसन स्मिथ हे अमेरिकेचे ज्येष्ठ काँग्रेसमॅन आहेत आणि वेज अँड मीन्स समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अलीकडेच म्हणजे गेल्याच वर्षी चीनवर आरोप केला होता की अमेरिकेमध्ये डेटा सेंटरच्या विरोधात जी आंदोलनं सुरू आहेत त्या आंदोलनाच्या मागे चीनचा पैसा आहे आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात की आम्ही या पैशाचा माग काढलेला आहे. चीनला अमेरिकेबरोबर AI शर्यतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे असे उपद्व्याप सुरू आहेत. चीनी पैशाचा प्रभाव अमेरिकेमध्ये वाढतोय आणि त्याच्यामुळे अमेरिकेचे अनेक काँग्रेसमन, अनेक सिनेटर भयकंपित झालेले आहेत. जिम रिश हे अमेरिकेचे आणखी एक सिनेटर, त्यांनी आरोप केला होता की अमेरिकी विद्यापीठ आणि अमेरिकी थिंक टँकमध्ये चीन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे ओततोय आणि या दोहोंच्या माध्यमातून चीनला अमेरिकेच्या लष्करी तंत्रज्ञानापर्यंत पोहोचायचं आहे. चीनी सरकारला राजकीय, आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमेरिकेतल्या संस्थांचा भरभरून वापर करायचा आहे असा दावा सुद्धा त्यांनी केला होता, म्हणजे एनजीओचा. हाऊस सिलेक्ट कमिटी ऑन चायनाचे अध्यक्ष जॉन मुलेनार यांनी अमेरिकी ट्रेझरीला एक पत्र लिहिलं होतं, म्हणजे अमेरिकेच्या कोषागार विभागाला. त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की चीन या एनजीओचा वापर कशासाठी करतोय? आपल्या देशामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी, आपल्या देशातल्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी चीन या एनजीओचा वापर करतोय. चीनचे हितसंबंध जपण्यासाठी या एनजीओचा वापर होतोय. चॅरिटी म्हणून ज्या एनजीओची नोंदणी करण्यात आलेली आहे त्या संस्था आपल्या देशामध्ये चीनचा राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी या विदेशी पैशाचा वापर करतायत. खरं तर अमेरिकेमध्ये 1938 पासून फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन ऍक्ट सारखे अत्यंत प्रभावी कायदे आहेत. ज्या कायद्याच्या माध्यमातून विदेशातून जो पैसा अमेरिकेमध्ये येतो एनजीओना त्या पैशावर लक्ष ठेवण्याचं काम केलं जातं. तरी सुद्धा अमेरिकी काँग्रेसमॅन चिंतित आहेत. त्यांना नव्या नव्या कायद्यांची आवश्यकता वाटते. गेल्या वर्षी म्हणजे 2025च्या जून महिन्यामध्ये अमेरिकी काँग्रेसमॅन लान्स गुडेन यांनी एक कायदा म्हणजे एक विधेयक मांडलं. थिंक टँक अँड नॉन प्रॉफिट फॉरेन इन्फ्लुएन्स डिस्क्लोजर ऍक्ट असं या विधेयकाचं नाव. आणि हे विधेयक त्यांनी कशासाठी आणलं? चीनमधून किंवा चीनी कम्युनिस्ट पक्षाकडून एखाद्या थिंक टँकला किंवा एखाद्या एनजीओला जर $10,000 जास्त देणगी मिळत असेल तर त्यांनी ती जाहीरपणे सरकारला सांगण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचं हे विधेयक होतं. अजूनपर्यंत ते मंजूर झालेलं नाहीये. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की अमेरिकी काँग्रेसमॅनना, अमेरिकी सिनेटरना चीनी पैशाची किती भीती वाटते आहे हे स्पष्ट करणारे ही सगळे विधान आहेत आणि हे स्पष्ट करणारे या सगळ्या कृती आहेत. आणि हाच अमेरिकेचा दुटप्पीपणा आहे, हाच अमेरिकेचा दांभिकपणा आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की चीनी पैसा त्यांच्या देशामध्ये येऊ नये, या पैशाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या लोकशाही संस्था आहेत त्याच्यामध्ये ढवळाढवळ होऊ नये, त्या पैशातून चीनी हितसंबंध अमेरिकेमध्ये जपले जाऊ नये, त्या पैशाच्या माध्यमातून चीनला अमेरिकेमध्ये त्यांची राजकीय, आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करता येऊ नये. म्हणजे चीनी पैशाचा प्रभाव त्यांच्या लोकशाहीवर त्यांना अजिबात नको आहे. परंतु त्यांना असं वाटतं की हा प्रभाव अमेरिकेचा भारतात मात्र निर्माण व्हावा आणि त्याच्यासाठी अमेरिकी पैशाचा ओघ सतत भारताकडे वाहत राहावा, त्या पैशातून एनजीओ पोचल्या जाव्यात आणि त्या एनजीओनी अमेरिकेच्या हितासाठी भारतामध्ये ढवळाढवळ चालू ठेवावी. अमेरिकी काँग्रेसमॅन, अमेरिकी सिनेटर, अमेरिकी थिंक टँक अशा विविध माध्यमातून अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. भारताच्या सुधारित एफसीआरए विधेयकावर अत्यंत जहरी टीका केली आणि त्याच्यानंतर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला उघडपणे सुनावलं
आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने असं सांगितलं की भारत हा सार्वभौम देश आहे. देशाची सुरक्षा करणं आणि देशासाठी कायदे निर्माण करणं हा आमचा अधिकार आहे. भारतामध्ये मानवाधिकाराच्या नावाखाली तुम्हाला भारतीय कायद्यांचं उल्लंघन करता येणार नाहीये. अमेरिकेमध्ये विदेशी निधीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन ऍक्ट याच्यासारखे कायदे आहेत. अत्यंत शक्तिशाली कायदे आहेत. व तशाच प्रकारचे प्रयत्न जर भारत सरकारने केले तर त्याला विरोध करण्याचं कारण काय, असा खडा सवाल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला विचारलेला आहे. म्हणजे अमेरिकेची जी डबल ढोलकी प्रत्येक बाबतीत असते ती आता भारताने व्यवस्थित फोडायला सुरुवात केलेली आहे. आपल्या देशाचं भलं दुसरा देश करू शकत नाही, ते आपल्यालाच करावं लागतं. अमेरिकेला त्यांच्या देशामध्ये थेंबर सुद्धा चीनी पैसा नको आहे. या चीनी पैशावर अमेरिकेच्या सीआयएची, अमेरिकेच्या एफबीआयची नजर असते. कोणत्या एनजीओना, कोणत्या थिंक टँकना हा पैसा मिळतोय, या पैशावर नजर ठेवली जाते, त्याचा माग काढला जातो, याचे स्रोत रोखले जातात. आणि जर काही चुका झाल्या, म्हणजे कायद्याचं उल्लंघन झालं, तर संबंधितांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येते. परंतु जे अमेरिकेला त्यांच्या देशात नको आहे ते भारतामध्ये व्हावं ही त्यांची इच्छा आहे. त्यांना अमेरिकेमध्ये चीनचा प्रभाव नको आहे, परंतु भारतामध्ये मात्र त्यांना अमेरिकेचा प्रभाव हवा आहे. आणि अशा प्रकारे अमेरिकेच्या कारवाया असतात. हीच मानसिकता युरोपची आहे. इस्लामी देशांनी या कायद्याच्या विरोधात अजून कुरकुर केलेली नाहीये, परंतु त्यांची मानसिकता सुद्धा वेगळी नाहीये. कारण त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रो डॉलर भारतामध्ये पाठवून भारतामध्ये धर्मांतराचे खेळ खेळायचे असतात, जिहादींना बळ द्यायचं असतं. चीनमध्ये ज्या एनजीओ विदेशी पैसा स्वीकारू शकतात अशा एनजीओची संख्या आहे 678. भारतामध्ये ज्या एनजीओ विदेशी पैसा स्वीकारू शकतात, ज्यांच्याकडे FCRA परवाना आहे, अशा एनजीओची संख्या साधारण 14,500 इतकी आहे. आणि या एनजीओना भरभरून पैसा येत असतो. मोदी सरकारच्या काळामध्ये सुद्धा हा पैसा येतोय आणि भरभरून येतोय. 2019 ते 2022 या 3 वर्षाच्या काळामध्ये भारतातल्या 13,500 एनजीओना 55,741 कोटी इतके पैसे आले. आणि किती मोठी रक्कम आहे बघा. एखाद्या छोट्या मोठ्या राज्याचा अर्थसंकल्प याच्यामधून होऊ शकतो. इतका मोठ्या प्रमाणामध्ये पैसा भारतामध्ये येतोय. मोदी सरकारने सुरुवातीपासून म्हणजे 2014 पासून या पैशाला चाप लावण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा FCRA कायदा अधिक कठोर केला आणि या प्रयत्नाला यश सुद्धा येत आहे. 21,000 एनजीओ उगाच बंद झालेले नाहीयेत. परंतु पुढच्या काही वर्षामध्ये या एनजीओचं सगळं दुकान पूर्णपणे बंद व्हावं या दिशेने मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्या दिशेने FCRA कायदा अधिक कठोर करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून होतोय. जोपर्यंत या एनजीओच्या स्थावर जंगम मालमत्ता भारतामध्ये आहेत तोपर्यंत त्यांचा FCRA परवाना असला काय नसला काय, कारण मालमत्ता जर अब्जावधीच्या आहेत तर त्या मालमत्तांच्या माध्यमातून लाखोचं भाडं तर निश्चितपणे येऊ शकतं. तर हे सगळे प्रकार थांबावे, या सगळ्या एनजीओचे खेळ भारतामध्ये पूर्णपणे बंद व्हावे म्हणून सुधारित FCRA विधेयक संसदेमध्ये मांडण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे. म्हणजे या एनजीओचं दुकान पूर्णपणे बंद करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. केंद्र सरकारची योजना तशाच प्रकारची आहे. तर या प्रयत्नांना यश मिळो एवढंच आपण म्हणू शकतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा, न्यूज डंका बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.